तुम्हाला माहिती आहे का, अशा प्रकारच्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात डॉक्टर नेमकं काय करतात? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, जर एखाद्या मुलीला किंवा महिलेला दारू पाजली गेली असेल किंवा नशेचं औषध दिलं गेलं असेल तर तिच्या शरीरात नेमकं काय घडतं? ती प्रतिकार का करू शकत नाही? तिला नंतर काही गोष्टी का आठवत नाही? आणि डॉक्टरांना याचा संशय कसा येतो? जर एखाद्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाला असेल तर शरीरात नेमक्या कोणत्या दुखापती होऊ शकतात? सर्व दुखापती बाहेरून दिसतात का? तर उत्तर आहे नाही. आणि आपला एक प्रश्न, अशा घटनेनंतर आंघोळ का करू नये? या संपूर्ण प्रक्रियेत आपण अनेकदा एक गोष्ट विसरतो आणि ती म्हणजे मानसिक आघात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नेमकं काय करतात आणि ज्याला अनेकजण मेडिकल मानतात त्यामध्ये खरंच काय होतं? आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग, प्रत्येक पालकाने लक्षात ठेवाव्या अशा 10 गोष्टी. पहिली, जर मुलाने किंवा मुलीने अशी घटना सांगितली तर त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांना दोष देऊ नका. दुसरी, एक जुना आणि अत्यंत चुकीचा समज आहे की डॉक्टर एक खास तपासणीतून हे ठरवू शकतात की मुलगी आधी लैंगिकदृष्ट्या ॲक्टिव्ह होती की नाही. याला 2 फिंगर टेस्ट असंही म्हणतात. पण ऐका, ही चाचणी भारतात सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे बंद केली आहे, कारण तिला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. ती फक्त पीडितेचा पुन्हा अपमान करते आणि तिला आणखी मानसिक त्रास देते. अशी चाचणी करणाऱ्या डॉक्टरवरही आता कारवाई होऊ शकते. हे नंबर आजच तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. चाइल्डलाईनसाठी 1098, आपत्कालीन मदतीसाठी 112, महिला हेल्पलाईनसाठी 181. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गोरे. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला काही क्षण मनापासून बोलायचं आहे. राजस्थानमध्ये समोर आलेल्या या अत्यंत वेदनादायक घटनेमुळे त्या चिमुरडीला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला किती मोठा मानसिक आणि शारीरिक आघात सहन करावा लागत आहे याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. एक डॉक्टर म्हणून आणि त्याही आधी एक माणूस म्हणून त्या मुलीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी माझ्या मनात प्रचंड वेदना आणि सहानुभूती आहे. मी मनापासून प्रार्थना करतो की तिला लवकरात लवकर शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभो आणि तिच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो. मित्रांनो, अशा घटना या फक्त बातम्या नसतात, त्या एका व्यक्तीचं, एका कुटुंबाचं आणि कधीकधी संपूर्ण आयुष्य बदलून टाकणाऱ्या शोकांतिका असतात. म्हणून या विषयावर बोलताना कृपया पीडितेची ओळख, तिचा सन्मान, तिच्या कुटुंबांच्या भावनांचा आदर राखूया. सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती पसरवणं, सनसनाटी चर्चा करणं किंवा अशा घटनांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहणं हे समाज म्हणून आपल्याला अजिबात शोभणार नाही. आपली खरी जबाबदारी आहे जागरूकता निर्माण करणं, योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि प्रत्येक पीडित व्यक्तीला न्याय, उपचार आणि आधार मिळावा यासाठी संवेदनशील समाज उभा करणं. आजचा हा व्हिडिओ कोणालाही दोषी ठरवण्यासाठी नाही किंवा भीती निर्माण करण्यासाठीही नाही. तर अशा प्रसंगी डॉक्टर काय करतात, वेळेवर उपचार का महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक पालकाने कोणती माहिती जाणून घेणं आवश्यक आहे हे वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी आहे. जर या व्हिडिओमध्ये एक जरी पालक अधिक जागृत झाला, एक जरी कुटुंब योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकलं तर मला वाटेल की आपल्या या प्रयत्नाचं सार्थक झालं. आज मी या घटनेवर चर्चा करण्यासाठी बसलेलो नाही. मी डॉक्टर म्हणून तुम्हाला अशा घटनेनंतर मानवी शरीरात काय घडतं, पहिल्या काही तासांमध्ये डॉक्टर काय करतात, पुरावे का जपले जातात आणि प्रत्येक पालकाला कोणत्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे हे सर्व वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून समजावून सांगणार आहे. सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटनेची माहिती ही माध्यमांमध्ये आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवर आणि तपास यंत्रणांनी जारी केलेल्या माहितीवर आधारित आहे. कोणताही अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच ठरतो. म्हणून या व्हिडिओचा उद्देश कोणालाही दोषी ठरवणं नाही, तर अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेनंतर वैद्यकीयदृष्ट्या काय करायला हवं हे प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवणे हा आहे. प्राथमिक माहितीनुसार राजस्थानमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा आरोप आहे. तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोप आहे. अनेक व्यक्तींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिला दारू पाजण्यात आल्याचाही दावा तपासामध्ये समोर आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत आहे. पण आजचा आपला विषय गुन्ह्याचा तपशील नाही, तर आजचा आपला विषय आहे वैद्यकीय विज्ञान. तुम्हाला माहिती आहे का, अशा प्रकारच्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात डॉक्टर नेमकं काय करतात? त्याआधी रक्त तपासणी करतात की जखमा तपासतात की पोलिसांची वाट बघत बसतात की थेट उपचार
सुरू करतात? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, जर एखाद्या मुलीला किंवा महिलेला दारू पाजली गेली असेल किंवा नशेचं औषध दिलं गेलं असेल तर तिच्या शरीरात नेमकं काय घडतं? ती प्रतिकार का करू शकत नाही? तिला नंतर काही गोष्टी का आठवत नाही? आणि डॉक्टरांना याचा संशय कसा येतो? या प्रश्नांचे उत्तर समजून घेतल्याशिवाय आपल्याला या संपूर्ण घटनेचं वैद्यकीय स्वरूप समजणार नाही. म्हणून आपण पुढे पाहणार आहोत की दारू आणि इतर नशेची औषधं मेंदूवर आणि शरीरावर नेमका कसा परिणाम करतात आणि काही वेळा पीडित व्यक्तीला संपूर्ण घटना का आठवत नाही. आता आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत. समजा एखाद्या व्यक्तीला तिच्या नकळत दारू पाजली किंवा नशेचं औषध दिलं तर सर्वात आधी परिणाम कुठे होतो? उत्तर आहे मेंदूवरती. आणि म्हणूनच अशा अनेक घटनांमध्ये अनेकदा पीडित व्यक्तीला काही गोष्टी आठवत नाही, योग्य निर्णय घेता येत नाही, स्वतःचा बचावही करता येत नाही. वैद्यकीय भाषेत अशा प्रकाराला म्हणतात ड्रग फॅसिलिटेड सेक्शुअल असॉल्ट म्हणजेच DFSA. याचा अर्थ पीडित व्यक्तीला दारू, नशेचं औषध किंवा दोन्ही देऊन तिची प्रतिकार करण्याची क्षमता कमी केली जाते, निर्णय घेण्याची क्षमता बिघडवली जाते आणि काही वेळा स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. आता प्रश्न पडतो, दारू शरीरात गेल्यावर नेमकं काय होतं? दारू पोटातून आणि लहान आतड्यातून रक्तामध्ये शोषली जाते. काही मिनिटातच ती रक्ताद्वारे थेट मेंदूपर्यंत पोहोचते आणि सर्वात आधी परिणाम होतो फ्रंटल लोबवर. हा मेंदूचा तो भाग आहे जेथे योग्य अयोग्य ठरवलं जातं, निर्णय घेतले जातात, धोक्याची जाणीव करून दिली जाते आणि आपल्या वर्तनावर सुद्धा नियंत्रण ठेवलं जातं. जेव्हा या भागावर दारूचा परिणाम होतो तेव्हा व्यक्तीची निर्णय क्षमता कमी होते, धोका ओळखण्याची क्षमता कमी होते आणि स्वतःचा बचाव करण्याची ताकदही कमी होऊ शकते. जर दारूचं प्रमाण खूपच जास्त असेल किंवा त्यासोबत काही सिडेटिव्ह औषध दिलं गेले असेल तर परिणाम आणखी गंभीर होऊ शकतात. बोलणं अडखळू शकतं, चालताना तोल जाऊ शकतो, डोळे जड होऊ शकतात, प्रतिसाद कमी होतो, तीव्र झोप येऊ शकते आणि काही वेळा व्यक्ती बेशुद्धही पडू शकते. अनेक लोक मला विचारतात, इतकी मोठी घटना घडली तर नंतर ती व्यक्ती सर्व काही का सांगू शकत नाही? यामागेही एक वैद्यकीय कारण आहे. आपल्या मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक भाग असतो, तो नवीन आठवणी तयार करण्याचं काम करतो. दारू किंवा काही नशेची औषधं या भागाच्या कार्यावर परिणाम करू शकतात, त्यामुळे त्या काळातील आठवणी पूर्णपणे तयार होत नाही किंवा तुटक तयार होतात. यालाच काही वेळा मेमरी ब्लॅकआउट किंवा मेमरी गॅप म्हणतात. मात्र एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये असा परिणाम होईलच असं नाही. काहींना सर्व काही आठवतं, काहींना थोडं थोडं आठवतं, तर काहींना त्या काळातील घटना अजिबात आठवत नाही. हे पूर्णपणे शरीर, औषधाचा प्रकार, प्रमाण आणि त्या परिस्थितीवरती अवलंबून असतं. आता प्रश्न पडतो, डॉक्टरना याचा संशय येतो कसा? रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर काही विशिष्ट लक्षणांकडे लक्ष देतात. रुग्ण गोंधळलेला आहे का? वारंवार झोप येते का? बोलण्यात बदल आहे का? चालताना अडचण आहे का? घटनेबद्दल आठवण तुटक आहे का? या सर्व गोष्टी डॉक्टर तपासतात. आवश्यक वाटल्यास डॉक्टर रक्त आणि लघवी तपासणीसाठी नमुने पाठवू शकतात. यालाच टॉक्सिकोलॉजी टेस्टिंग असंही म्हणतात. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, काही औषधं शरीरात फार काळ राहत नाही, काही तासातच त्यांचं प्रमाण कमी होऊ लागतं. म्हणूनच अशा घटनेची शंका जरी आली तरी वेळ न घालवता शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आता आपण समजून घेतलं दारू आणि नशेची औषधं मेंदूवरती कसा परिणाम करतात. पण जर एखाद्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाला असेल तर शरीरात नेमक्या कोणत्या दुखापती होऊ शकतात? सर्व दुखापती बाहेरून दिसतात का? तर उत्तर आहे नाही. आणि म्हणूनच पुढची माहिती प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिकांनी ऐकायला हवी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर एखाद्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाला असेल तर शरीरात नेमकं काय घडतं आणि डॉक्टर पहिल्या काही मिनिटात काय करतात? चित्रपटांमध्ये आपण अनेकदा पाहतो, डॉक्टर लगेच पोलिसांना फोन करतात किंवा पुरावे गोळा करायला सुरुवात करतात. पण प्रत्यक्षात डॉक्टरांची पहिली जबाबदारी असते रुग्णाचा जीव वाचवणं आणि त्याची प्रकृती स्थिर करणं. सर्वात आधी डॉक्टर तपासतात रुग्णाचा श्वास व्यवस्थित चालू आहे का, हृदयाचे ठोके नियमित आहेत का, रक्तदाब योग्य आहे का, कोठे गंभीर रक्तस्राव तर होत नाही ना, रुग्ण शुद्धीवर आहेत का. यालाच वैद्यकीय भाषेत ABC असेसमेंट असंही म्हणतात. त्यामध्ये सर्वप्रथम एअरवे म्हणजेच श्वसनमार्ग मोकळा आहे का, त्यानंतर ब्रिदिंग म्हणजे श्वासोश्वास व्यवस्थित चालू आहे का, आणि शेवटी सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण आणि रक्तदाब योग्य आहे का, हे तपासलं जातं. जर या टप्प्यावर कोणतीही जीवघेणी समस्या आढळली तर तिच्यावरती तातडीने उपचार सुरू केले जातात.
आता आणखी एक महत्त्वाचा गैरसमज दूर करतो. अनेकांना वाटतं जर शरीरावर बाहेरून जखमा दिसत नसतील तर गंभीर दुखापत झालेली नसते, पण हे नेहमीच खरं नसतं. काही दुखापती बाहेरून स्पष्ट दिसतात तर काही शरीराच्या आत असू शकतात. काही वेळा बाह्य जखम अत्यंत कमी असते पण अंतर्गत दुखापत गंभीर असू शकते. आणि काही प्रकरणांमध्ये कोणतीही स्पष्ट जखम दिसत नसतानाही वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. म्हणूनच फक्त डोळ्यांनी पाहून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरू शकतं. आता आपण बोलूया गोल्डन 24 आवर्सबद्दल. वैद्यक क्षेत्रात घटनेनंतरचे पहिले काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, कारण याच काळात योग्य उपचार सुरू करता येतात. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक औषधं देता येतात आणि गरज असल्यास काही महत्त्वाचे फॉरेन्सिक पुरावे योग्य पद्धतीने जतन करता येतात. म्हणूनच विलंब न करता रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेणं अत्यंत आवश्यक असतं. आता एक प्रश्न, अशा घटनेनंतर आंघोळ का करू नये? यामागचं कारण पूर्णपणे वैज्ञानिक आहे. त्वचेवरती, केसांवर, नखाखाली किंवा कपड्यांवर आणखी महत्त्वाचे जैविक पुरावे असू शकतात. आंघोळ केल्याने किंवा कपडे धुतल्याने हे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आणखी वाढते. याचा अर्थ असा अजिबात नाही की उपचार थांबवावेत. उलट शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रक्रिया सुरू करावी. आता उपचारांबद्दल बोलूया. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती ही वेगळी असते, म्हणून प्रत्येकाला एकसारखे उपचार दिले जात नाहीत. डॉक्टर रुग्णाची तपासणी करून जखमांवर उपचार करतात. वेदना कमी करण्यासाठी औषधं दिली जातात. आवश्यक असल्यास HIV संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी PEP सुरू करण्याचा विचार करतात. काही परिस्थितींमध्ये लैंगिक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी औषधही देतात. गरजेनुसार हेपॅटायटिस B प्रतिबंध, टिटॅनस संरक्षण आणि योग्य परिस्थितीत इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन याचाही विचार केला जाऊ शकतो. हे सर्व निर्णय रुग्णाचं वय, आरोग्य, घटनेची वेळ आणि डॉक्टरांच्या वैद्यकीय तपासणीवर अवलंबून असतात. म्हणून स्वतःहून औषध घेणं योग्य नाही. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेत आपण अनेकदा एक गोष्ट विसरतो आणि ती म्हणजे मानसिक आघात. अशा घटनेत फक्त शरीर जखमी होत नाही, मनही खोलवर जखमी होतं. रुग्णाला भीती वाटू शकते, धक्का बसू शकतो, वारंवार रडू येऊ शकतं, झोप लागत नाही किंवा काही वेळा तो पूर्णपणे शांत आणि गप्प होऊ शकतो. या सर्व प्रतिक्रिया नैसर्गिक असू शकतात. म्हणूनच शारीरिक उपचारांसोबत मानसिक आधारही आणि समुपदेशनही तितकंच महत्त्वाचं असतं. आत्तापर्यंत आपण समजून घेतलं की शरीरात काय होतं. गोल्डन 24 आवर्स का महत्त्वाचे आहेत? डॉक्टर सुरुवातीला कोणते उपचार करतात, पण अजून एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे फॉरेन्सिक मेडिकल एक्झामिनेशन. डॉक्टर पुरावे नेमके कसे जपतात, कन्सेंट म्हणजे काय आणि प्रत्येक पालकाने अशा परिस्थितीत नेमकं काय करायला हवं हे आता आपण पुढे सविस्तर पद्धतीने पाहूया. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नेमकं काय करतात आणि ज्याला अनेक जण मेडिकल मानतात त्यामध्ये खरंच काय होतं? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही वैद्यकीय तपासणी रुग्णाच्या संमतीशिवाय केली जात नाही. यालाच कन्सेंट मानतात. जर रुग्ण प्रौढ असेल तर त्याची स्वतःची संमती आवश्यक असते आणि रुग्ण जर अल्पवयीन असेल तर कायद्यानुसार पालक किंवा कायदेशीर संरक्षकाची भूमिकाही महत्त्वाची असते. डॉक्टर प्रत्येक प्रक्रिया समजावून सांगतात, रुग्णाची गोपनीयता जपतात आणि संपूर्ण तपासणी शक्य तितक्या सन्मानपूर्वक केली जाते. आता समजून घेऊया फॉरेन्सिक मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे काय. अनेकांना वाटतं ही तपासणी म्हणजे आरोपीला दोषी ठरवण्याची प्रक्रिया, पण ते चुकीचं आहे. फॉरेन्सिक मेडिकल तपासणीचा उद्देश असतो रुग्णाच्या आरोग्याची तपासणी करणं, जखमांची वैद्यकीय नोंद करणं, आवश्यक उपचार सुरू करणं आणि गरज असल्यास वैज्ञानिक पद्धतीने पुरावे जतन करणे. यामध्ये डॉक्टर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास विचारतात, घटनेची वेळ नोंदवतात, शारीरिक तपासणी करतात आणि परिस्थितीनुसार काही नमुने प्रयोगशाळेसाठी घेतले जाऊ शकतात. उदाहरणार्थ रक्त, मूत्र, कपडे किंवा इतर आवश्यक नमुने. पण प्रत्येक प्रकरणात सर्व नमुने घेतले जातीलच असं नाही. ही पूर्णपणे परिस्थिती आणि वैद्यकीय गरजेवर अवलंबून असतं. गोळा केलेले नमुने योग्य पद्धतीने सीलबंद केले जातात, त्याची नोंद ठेवली जाते, प्रयोगशाळेत पाठवले जातात. यामुळे तपास प्रक्रियेला वैज्ञानिक आधार मिळू शकतो. पण या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात जास्त दुर्लक्षित राहणारी गोष्ट कोणती माहिती आहे का? पुन्हा एकदा मानसिक आरोग्य. शरीरावरील जखमा काही दिवसात भरून येतात, पण मानसिक जखमा काही वेळा अनेक महिने किंवा अनेक वर्ष त्या व्यक्तीला त्रास देऊ शकतात. भीती, नैराश्य, वारंवार तीच घटना आठवणं, झोप न लागणं, लोकांवरती विश्वास न ठेवणं किंवा न वाटणं, हे सर्व मानसिक आघाताची लक्षणं असू शकतात. म्हणूनच सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, फॉलोअप आणि कुटुंबाचा आधार
हे उपचाराइतकंच महत्त्वाचं असतं। आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग, प्रत्येक पालकाने लक्षात ठेवाव्या अशा 10 गोष्टी। पहिली, जर मुलाने किंवा मुलीने अशी घटना सांगितली तर त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांनाच दोष देऊ नका। दुसरी, त्यांना त्वरित सुरक्षित ठिकाणी घेऊन जा। तिसरी, शक्य तितक्या लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा। चौथं, शक्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला मिळेपर्यंत आंघोळ किंवा कपडे धुणं टाळा। पाचवी, स्वतःहून कोणतीही औषधं देऊ नका। सहावं, घटना कधी घडली याची वेळ शक्य तितकी लक्षात ठेवा। सातवं, रुग्णाला वारंवार तेच प्रश्न विचारून मानसिक त्रास वाढवू नका। आठवं, त्यांना भावनिक आधार द्या, त्यांना सुरक्षित असल्याची जाणीव करून द्या। नववं, डॉक्टरांनी सांगितलेले फॉलोअप आणि उपचार पूर्ण करा। आणि 10वं, गरज पडल्यास कायदेशीर मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका। थांबा, हा व्हिडिओ इथेच बंद करू नका, अजून 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्यात आणि त्यातली एक गोष्ट तर तुम्ही आजच सेव्ह करायला हवी। पहिली गोष्ट, एक जुना आणि अत्यंत चुकीचा समज आहे की डॉक्टर एक खास तपासणीतून हे ठरवू शकतात की मुलगी आधी लैंगिकदृष्ट्या ॲक्टिव्ह होती की नाही। याला 2 फिंगर टेस्ट असंही म्हणतात। पण ऐका, ही चाचणी भारतात सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे बंद केली आहे, कारण तिला कोणताही वैज्ञानिक आधार नाही। ती फक्त पीडितेचा पुन्हा अपमान करते आणि तिला आणखी मानसिक त्रास देते। अशी चाचणी करणाऱ्या डॉक्टरवरही आता कारवाई होऊ शकते। त्यामुळे जर कधी अशी चाचणी करण्याचा प्रयत्न झाला तर ती नाकारण्याचा पूर्ण अधिकार पीडितेला आणि पालकांना आहे। दुसरी गोष्ट, 0 FIR बद्दल। अनेकांना वाटतं घटना जिथे घडली तिथल्याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी लागते। हे चुकीचं आहे। तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकतात। हे आमच्या हद्दीत येत नाही असं सांगून कोणीही तुम्हाला परत पाठवू शकत नाही। आणि पीडित अल्पवयीन असेल तर चाइल्ड वेलफेअर कमिटी म्हणजे CWC तिच्या सुरक्षतेची पुनर्वसनाची निर्णय घेण्यासाठी मदत करते, म्हणजे ही जबाबदारी एकट्या पालकांवर नसते। तिसरी गोष्ट, आता ही सर्वात जास्त सेव्ह करण्यासारखी, हे नंबर आजच तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा। चाइल्डलाईनसाठी 1098, आपत्कालीन मदतीसाठी 112, महिला हेल्पलाईनसाठी 181। हे नंबर मुलांना, शिक्षकांना आणि प्रत्येक पालकाला तोंडपाठ असायलाच हवे। आणि जर कधी एखाद्याचे फोटो किंवा व्हिडिओ ऑनलाईन फिरत असतील तर त्याची तक्रार cybercrime.gov.in या पोर्टलवरती करता येते। आणि चौथी शेवटची एक गोष्ट, एक आकडा सांगतो जो तुम्हाला नक्की सुन्न करेल। भारतात मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांची जवळपास 2.25 लाख प्रकरणं एका वर्षात नोंदवली जातात, म्हणजे सरासरी दर 3 मिनिटांनी एक गुन्हा। ही एकटी घटना नाही, अशा घटना रोज घडत असतात, पण बहुतेक वेळा उजेडातच येत नाही। म्हणून अशा घटनांबद्दल उघडपणे बोलणं आणि योग्य माहिती पसरवणं हे तितकंच गरजेचं आहे। आजचा व्हिडिओ भीती निर्माण करण्यासाठी नव्हता, तर तो योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी, आवश्यक वैद्यकीय माहिती देण्यासाठीच होता। कारण अशा प्रसंगी योग्य उपचार, वेळेत केलेली तपासणी आणि कुटुंबाचा भक्कम आधार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप मोठा फरक घडवू शकतो। जर या व्हिडिओमुळे एका जरी कुटुंबाला योग्य माहिती मिळाली, एका जरी पालकाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला किंवा एक जरी पीडित व्यक्तीला योग्य वेळेत उपचार मिळाले, तर या व्हिडिओचा उद्देश पूर्ण झाला असं मी समजेन। हा व्हिडिओ प्रत्येक पालक, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक कॉलेज विद्यार्थी आणि प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण जागरूकता हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे। नमस्कार, मी डॉक्टर गोरे। पुन्हा भेटूया एक नव्या हेल्थ अलर्टमध्ये। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।